1971 मध्ये एक अशी घटना घडली होती ज्यामुळे शासकीय महापूजेलाच खंड पडला होता आणि त्यानंतर ती पुन्हा कशी सुरू झाली या मागची कथाही तितकीच रंजक आहे. 1971 सालची ही गोष्ट आहे. आषाढी वारीच्या इतिहासातील हा एक वेगळा टप्पा मानला जातो. त्या वर्षी काही समाजवादी नेत्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता. धर्म आणि शासन यांची सरमिसळ व्हायला नको, सरकारने धार्मिक पूजेत सहभागी व्हायला नको अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. या भूमिकेतून एक मोठं आंदोलनही उभं झालं होतं. त्यामुळे त्यावर्षी विठ्ठलाची शासकीय महापूजा झालीच नाही. पण लोकांच्या भावना किती खोलवर जोडलेल्या असतात, रुजलेल्या असतात हे एखादी घटना दाखवून देतं. 1971 हे वर्ष उजाडलं आणि गंमत म्हणजे या वर्षी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. शेतं करपली, विहिरी आटल्या, जनावरांसाठी चारा नव्हता आणि ग्रामीण महाराष्ट्र मोठ्या संकटात सापडला होता. त्या काळात अनेक वारकऱ्यांमध्ये एक भावना निर्माण झाली होती. विठ्ठलाची शासकीय पूजा झाली नाही म्हणून हा कोप झाला असावा का? आजच्या काळात विज्ञानाच्या आणि विवेकाच्या दृष्टीने याचं उत्तर वेगळं असू शकतं. पण त्या काळच्या समाज मनात श्रद्धेचं स्थान काय होतं हे या भावनेतून दिसून येतं. वारकरी, मठाधीश आणि स्थानिक समाजाच्या आग्रहानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 1973 मध्ये पुन्हा शासकीय महापूजा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे.